मी या अगोदर गव्हर्नमेंट कॉलेजेस वर व्हिडिओ बनवलेला होता. त्या व्हिडिओमध्ये हे कॉलेज जे आहे ते इन्क्लूड करण्यात आलं नव्हतं. पण जर तुमचे पर्सेंटाइल खूप जास्त नाहीयेत आणि तुम्ही जर गव्हर्नमेंट कॉलेजसाठी प्रयत्न करत असाल, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. नमस्कार, मी साळुंके सर. साळुंके सर केमिस्ट्रीमध्ये आपलं स्वागत आहे. तुम्ही साळुंके सर केमिस्ट्री या यूट्यूब चॅनलवर खूप छान प्रतिसाद देत आहात. व्हिडिओज लाईक, शेअर करत आहात. अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. तुमचा एक लाईक जो आहे तो खूप महत्वाचा आहे. तुम्हाला एखादी माहिती जर खूप छानपैकी कळत असेल, ती माहिती तुमच्या उपयोगी येत असेल, तर यापेक्षा अजून काय हवं? मी जी काही माहिती देतो ती शासनाच्या वेबसाईट्सवर जी अवेलेबल आहे, 100% खात्रीदायक आहे. अशीच माहिती मी प्रोव्हाईड करत असतो. माझा तो प्रयत्न असतो, की ही माहिती प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत, प्रत्येक पालकांपर्यंत व्हिडिओच्या माध्यमातून पोहोचावी. ओके. असाच पाठिंबा असू द्या जेणेकरून नवनवीन व्हिडिओज बनवण्याची प्रेरणा मिळत राहो. मी तुम्हाला थोडासा वेळ घेईन आणि एक सांगेन की हा जो व्हिडिओ आहे कॉलेज लिस्ट कशी तयार करायची, हा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे. तो व्यवस्थित, तो वेळोवेळी तुम्हाला लागणार आहे. जर तुम्ही माझे पॉप्युलर व्हिडिओज मध्ये पाहिलं तर इथे जे गव्हर्नमेंट कॉलेजेस हवे ही घ्या लिस्ट. या व्हिडिओमध्ये त्या कॉलेजचा रेफरन्स मी दिला नव्हता. कॉलेज नवीन आहे. कॉलेज आहे गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कोल्हापूर. हे कॉलेज जे आहे 2023 मध्ये एस्टॅब्लिश झालेलं आहे. तर गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कोल्हापूरमध्ये कोणकोणत्या ब्रांचेस अवेलेबल आहेत, किती सीट्स अवेलेबल आहेत, हे ही सर्व माहिती, त्यांची फीज वगैरे काय आहे, ही सर्व माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. पहा, इथे जेव्हा मी गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सर्च केलं, आता तुम्हाला माहित आहे की आपली प्रोसेस काय आहे की cetcell.mahacet.org च्या वेबसाईटवर जायचं आणि जेव्हा मी गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कोल्हापूर गेल्या वर्षीच्या कॅप राऊंड मध्ये इथे त्याचे कट ऑफ काय होते, तर त्याचे कट ऑफ खूप जास्त नाही आहेत. नवीन कॉलेज असल्यामुळे आणि काही जणांना ते माहीतही नसेल कदाचित त्यावेळी, किंवा 2023 मध्ये एस्टॅब्लिश झालेलं आहे म्हणजे आतापर्यंत 2 बॅचेसने ऍडमिशन घेतलेलं आहे. 2023-24 आणि 2024-25. बरोबर? तर तुमची जर बॅच, तुम्ही ह्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतलं तर ही तिसरी बॅच ठरेल. म्हणजे तुमच्या अगोदर या कॉलेजेसमध्ये 2 बॅचेसने ऍडमिशन घेतलेलं आहे. ओके. इथे काही कट ऑफ आहेत. ते कट ऑफ पाहण्याच्या अगोदर मी लोकेशन दाखवेन. गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेज कोल्हापूर. ओके. हे लोकेशन जे आहे ते युनिव्हर्सिटी कॅम्पस, शिवाजी युनिव्हर्सिटी आणि तो जो एरिया आहे गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक कोल्हापूर या रिजन मध्येच आहे. माझ्या मते हा हायवे आहे आणि त्याच्या जवळपासच पहा शिवाजी युनिव्हर्सिटी कोल्हापूर या रिजन मध्येच ते गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेज आहे. ओके. माझ्या माहितीनुसार गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कोल्हापूरचं जे काही कन्स्ट्रक्शन आहे ते पूर्ण होत आलेलं आहे आणि खूप चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर गव्हर्नमेंटने या गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग साठी दिलेलं आहे. अजून इम्प्रूव्हमेंट होत आहे. स्टेप बाय स्टेप हे कॉलेज इम्प्रूव्हमेंट करत, माझ्या मते जेव्हा फर्स्ट बॅच येईल, प्लेसमेंटचं म्हणायचं झालं तर जेव्हा फर्स्ट बॅचची प्लेसमेंट, अजूनही या कॉलेजच्या प्लेसमेंट बॅचेस बाहेर पडलेली नाही तर प्लेसमेंट कशा होणार, म्हणून प्लेसमेंटच्या बाबतीत आपल्याला ते फर्स्ट बॅचचं आणि गव्हर्नमेंट जे आहे ते खूप प्रयत्न करणार की फर्स्ट बॅचची प्लेसमेंट चांगली होण्यासाठी. जो काही स्टाफ असेल, जे काही कोऑर्डिनेट असतील, टीपीओ वगैरे असतील, तर ते प्रयत्न करणार की पहिली जी बॅच आहे गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगची ती त्याला चांगली प्लेसमेंट मिळावी आणि तशाच प्रकारे दुसरी, तिसरी, चौथी अशा बॅचेसचे प्लेसमेंट होत जातील. म्हणजे या कॉलेजचे अजून प्लेसमेंट रेकॉर्ड नाही आहेत, हे मी अगोदरच क्लिअर करतोय. पहा, जेव्हा मी इथे गेल्या वर्षीचे कट ऑफ पाहतोय तेव्हा आता हे कट ऑफ तुम्हाला माहित आहे. कट ऑफ कुठून काढायचे सर्व काही आपल्या cetcell.mahacet.org या वेबसाईटवर दिलेले आहे. तर
Home university seats allotted to home university candidate, home university seats allotted to other than home university candidate, other than home university seats allotted to other than home university candidate आणि स्टेट लेवल. तर ओपन कॅटेगरीचे जर सपोज कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंगचे कट ऑफ पाहिजे म्हटले तर इथे पहा 90.95, इथे STH 52.99, जी ओपन ओ 93. अदर दॅन होम मिनिस्ट्री 93.67 आणि इथे स्टेट लेवल डिफेन्स ओपन एस 92.33. मग कॅटेगरीनुसार ते जे काही कट ऑफ आहेत ते वेगवेगळे आहेत. तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता किंवा तुम्हाला माहित आहे सीईटी सेलच्या वेबसाईटवर आहे. हे झाले कॉम्प्युटर सायन्सचे. तसेच इथे इतर आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि डेटा सायन्स सुद्धा आहे, त्याचे कट ऑफ आहेत इथे. पुढे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, त्याचे कट ऑफ आहेत. पुढे इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग ENTC सुद्धा आहे, त्याचे कट ऑफ दिलेले आहेत. अजून आणि या माझ्या माहितीनुसार या प्रत्येक ब्रांचेसच्या प्रत्येकी 60 जागा या कॉलेजमध्ये आहेत. ओके. मेकॅनिकल अँड ऑटोमेशन इंजिनिअरिंग आहे. पुढे ओके पहा, म्हणजे कोणकोणते मेकॅनिकल ऑटोमेशन आहे, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन आहे, त्यानंतर इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग आहे, अजून आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डेटा सायन्स AIDS सुद्धा आहे आणि कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग या ब्रांचेस आहेत. म्हणजे जवळपास 5 ब्रांचेस आहेत, प्रत्येकी 60 सीट आहेत. म्हणजे एकूण सीट्स अवेलेबल आहेत 300. जेव्हा मी इथे गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कोल्हापूरच्या वेबसाईटवर जातोय तेव्हा ऍडमिशन सेल, आता या कॉलेज, हे जे कॉलेज आहे या कॉलेजचं हॉस्टेल अंडर कन्स्ट्रक्शन आहे. आणि तुम्हाला माहित आहे, मी खात्रीदायक माहिती देणार, मी इथे या ऍडमिशन सेलच्या नंबर्सवर कॉल करून विचारणा केली तर त्यांनी सांगितलं की नोव्हेंबर-डिसेंबरच्या आसपास ते रेडी होईल. पण तोपर्यंत हॉस्टेल आणि मेस विद्यार्थ्यांना बाहेरच अरेंज करावी लागणार आहे. या कॉलेजच्या वेबसाईटवर आपण जर पाहिलं, तुम्ही ही वेबसाईट ऍक्सेस करू शकता की फॅसिलिटीज काय काय आहेत. तर लायब्ररी आहे, कॅन्टीन आहे, जिमखाना आहे, NSS स्टुडंट कोऑपरेटिव्ह स्टोअर आहे. म्हणजे हे तुम्ही व्हिजिट करून पाहू शकता. अजून ते फीच्या बाबतीत मला सांगायचं झालं तर फीज हा खूप मोठा फॅक्टर ठरतो, म्हणजे पालकांच्या माध्यमातून पालकांचा विचार केला तर कारण फीज कोण भरणार आहे, पेरेंट्स. ओके. तर इथे फीज जी आहे ती गव्हर्नमेंट कॉलेजची जी काही फी आहे 2025-26 ची फी मी इथे तुमच्या समोर मांडलेली आहे. ओपन कॅटेगरीसाठी आणि अदर कॅटेगरीसाठी पाहिजे टोटल फीज इन रुपीज 24,000 फीज आहे. गव्हर्नमेंट कॉलेजला ऍडमिशन म्हणजे अतिशय म्हणजे माफक दरात ती फी आहे. इथे ओपन कॅटेगरीची फी जर 24,000 आहे, इथे EBC, EWS, SCBC बॉईज आणि गर्ल्ससाठी. मग इथे बॉईज साठी फी किती आहे 16,500 आणि गर्ल्स साठी फी किती आहे 9,000. हो, मुलींना शिक्षण फ्री केलेलं आहे, पण त्याच्यामध्ये ट्युशन फी जी आहे ती माफ असते. इतर जी काही फी आहे ती 9,000 आहे. TFW ची फी आहे 9,000. OBC, SBC, VJ, NT 1, 2, 3 यांची फी आहे 9,000 आणि जे SC ST कॅटेगरी मध्ये आहेत ते 575. आणि इन्स्टिट्यूट फी जी आहे स्टुडंट कन्झ्युमर स्टोअर फी, IST फी, स्टुडंट इन्शुरन्स अमाऊंट, फ्लॅग अमाऊंट आणि ही टोटल होते ओपन कॅटेगरीसाठी 25,221, बॉईज साठी EBC, EWS, SCBC साठी 17,721, गर्ल्स साठी 10,221 आहे. त्यानंतर TFWS साठी 10,221, OBC, SBC, VJ, NT 1, 2, 3 साठी 10,221 आणि SC आणि ST कॅटेगरीसाठी फी होते 1,796 रुपये. आणि हे जे काही आहे हा डेटा मी त्यांच्याच वेबसाईटवरून GCOE कोल्हापूर या वेबसाईटवरूनच काढून तुम्हाला सांगत आहे. ओके.
ही माहिती तुम्हाला कशी वाटली गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कोल्हापूर विषयी, ती मला नक्कीच कळवा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत ज्यांना अशा कॉलेजेसची गरज आहे, कमी फी मध्ये गव्हर्नमेंट कॉलेज मिळत असेल तर त्यांच्यासाठी ते उत्तमच ठरेल. अ, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवण्याचा प्रयत्न करा. शेअर करा. अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा. मी इथे थांबतो. धन्यवाद.